4 मार्च 2026 अनुराधा नावाची मराठी सिरीज बघितली. 7 एपिसोडची आहे. सस्पेन्स थ्रिलर आहे. सुंदर आहे. कास्ट तर सर्व फेमस आणि छानच आहे. आणि संजय जाधवचं डायरेक्शन आहे. सतेज पाटील, तेजस्विनी पंडित, नंतर आपले बाकीचे सगळे ओळखीचे आहेत. नावं सगळ्यांची जरी माहीत नसली तरी. सोनाली खेर, शेलार, आस्ताद काळे, भरपूर लोक आहेत आणि सगळ्यांचं काम मस्त आहे. आणि पहिल्यांदा मराठी सिरीज मध्ये इतके बोल्ड दृश्य आणि काय म्हणतो आपण जरा डायलॉग्स पण जरा असे खालच्या थराचे, म्हणजे जे टपोरी याच्यामध्ये वापरले जातात तसे डायलॉग्स आहेत. पण ओव्हरऑल सिरीज सुंदर आहे. थोडक्यात सतेज पाटील हा असतो, लॉयर असतो आणि तो एका सिनियर ॲडव्होकेटच्या हाताखाली म्हणजे ट्रेनिंग करून तो पुढे जात असतो. त्यांची मुलगी नीता, तिच्याबरोबर त्याचं म्हणजे खूप छान फ्रेंडशिप असते. पण तिने असं अज्युम केलेलं असतं की आपण दोघं पुढे लग्न पण करायचं, म्हणजे असं तिने गृहीत धरलेलं असतं. पण तो काही तिला त्या नजरेने नसतं बघत, पण दोघांमध्ये खूप छान अंडरस्टँडिंग आणि रिलेशनशिप असते. आणि त्याच्या घरी आई वडील असतात त्याच्या पाटीलच्या घरी. तर अचानक त्याच्या आयुष्यात एक मुलगी येते, म्हणजे तेजस्विनी पंडित येते. तिचं नाव असतं अनुराधा आणि त्याला ती आवडायला लागते. घरातल्यांनाही ती पसंत आहे, म्हणजे सगळेजण त्याला म्हणतात की विचार कर तू हिच्याबद्दल लग्नाकरता वगैरे. आणि तो मग हळूहळू तिच्या प्रेमात पडतो. पण तेवढ्यात आणि त्याची तिची ओळख झालेली असते की, आणि तिचे वडील पॉलिटिशियन असतात मोठे, शिंदे, विद्याधर गोखलेने केलाय तो रोल. तर मोठे पॉलिटिशियन असतात आणि ते कशात तरी मागे अडकले असतात आणि त्याच्यातनं त्यांनी सोडवलं असतं सतेज पाटीलने त्यांना. आणि तेव्हापासून तिची ओळख झालेली असते. तर काही दिवसांनी आणि ही अनुराधा एका फर्म मध्ये काम करत असते, ज्याचा असतात काय बॉस असतो. आणि तो खूप हे दाखवलाय, म्हणजे मुलींच्या बाबतीत खालच्या थराला जाणारा, म्हणजे त्याच्या कोणत्याच एम्प्लॉईला त्यांनी सोडलं नसतं. आणि असंच तो एकदा तिलाही ऑफर करतो. म्हणजे ऑफर म्हणजे काय, तिला म्हणतोस की तू मला हवी आहेस आणि ते तू बघ काय, तुला तू एंगेज आहे त्याच्याशी. ती सांगते ना की माझं आणि त्याचं आता लग्न होणार आहे किंवा आम्ही एंगेज आहोत, परंतु ते मला माहित नाही, पण तू माझ्या इथे आली पाहिजे. आणि तर हे जसंच तिच्या वडिलांना कळतं, त्या वडील म्हणतात की उद्याच्या उद्या राजीनामा देऊ नये. आणि तेवढ्यात मग पोलीस त्यांच्याकडे येतात. तर थोडक्यात त्याचा खून झाला असतो रात्री. आणि जे सीसीटीव्ही फुटेज असतं, तर त्याच्यात अनुराधाचाच चेहरा असलेली एक मुलगी असते, पण तिचा लुक थोडासा वेगळा असतो आणि कपडे वगैरे पण घातले, म्हणजे टपोरी टाईपची मुलगी असते. तर आता म्हणजे तिच्यावर हे येतं, तर तिच्या तर्फे ऑफकोर्स हा सतेज पाटीलच तिचा वकील म्हणून हे करतो आणि तिच्या अपोजिट मग ही नीता उभी राहते आणि तिच्यावर मग म्हणजे केस चालवतात की काय. तर पण मग हा म्हणजे हे करतो, खोडून लावतो आणि तिला म्हणजे हे मिळतो, बेल मिळतो. की बेल म्हणण्यापेक्षा तिच्यावर तो खटलाच नाही चालत, कारण तिचे वडील मोठे पॉलिटिशियन असल्यामुळे ते गृहमंत्र्याला फोन बिन करून ते सगळं तिच्यावरचे आरोप रद्दबातल, म्हणजे ती दुसरीच मुलगी आहे आणि तिला शोधून काढावं असं हे करून रद्दबातल करतात. पण मग आता ती मुलगी कोणती, तर तिचा शोध जेव्हा चालू होतो तर कळतं की तिचं नाव ॲन आहे आणि ती एका क्लबमध्ये गाते. तर त्या क्लबचा जो मालक असतो तो शेलार असतो, सुशांत शेलार. तर तोही जरा
असाच असतो. खरं तर त्याच्या बायकोचं आणि त्याचं लव्ह मॅरेज झालेलं असतं, पण हिला पाहिल्याबरोबरच तो पाघळतो आणि तिच्यावर फिदा होतो. मग दाखवलंय की ह्याचं पण एक दिवस मर्डर होतं. मग त्याची बायको तेच म्हणते की म्हणजे ह्याच्याही वेळेस सगळेजण केस हिच्यावर जेव्हा पहिल्या वेळेस असतात काळेच्या बाबत चाललेली असते, तेव्हाही तिच्या ज्या ऑफिसमधल्या सगळ्या मुली असतात त्या हिच्या अगेन्स्टमध्येच हे देतात की आमचे बॉस खूप चांगले होते, आम्हाला भावासारखे होते, म्हणजे खोटंच सांगतात. हिला आम्ही किती वेळ समजून सांगितलं पण तिने काही ऐकलंच नाही. ती नेहमी रागराग करायची सरांचा. आणि जेव्हा हा शेलार मरतो, त्याचं हॉटेल असते ज्याच्या हॉटेलमध्ये ही ॲन गात असते, तर त्याची बायको पण म्हणते की हो म्हणे हिनीच नादाला लावलं माझ्या नवऱ्याला, नाही तर आमचं लव्ह मॅरेज होतं वगैरे वगैरे सगळे म्हणजे प्रकार असे होतात. आता अशातच परत मग आता परत सीसीटीव्ही फुटेज हे ते चालूच असताना मग ती मुलगी कोण, तसं ह्या लोकांना मग कळते की राधा दीक्षित नावाची ती मुलगी आहे जी जिमला जाते. म्हणजे जिम मध्ये का, मग ते जिमचा बॉस कोण, इन्स्ट्रक्टर वगैरे सगळं ते म्हणजे ते लोक माहिती काढत असतात. तर त्या जिम इन्स्ट्रक्टरचा पण एक वाईट त्याला निघून होतो. म्हणजे एका जंगलात जाऊन मोटरसायकलवर, आणि हे सगळे खून जे असतात ते सगळे अंगावर हे आणि त्यांची लिंग कापलेली अशा पद्धतीची मर्डर्स असतात. आणि एक ना कुठल्या ठिकाणी म्हणजे हा हिचा म्हणजे चेहरा आलेलाच असतो. आता जेव्हा हे सगळं मग इन्स्पेक्शन चालू असतं तेव्हा तेव्हा आपला खापरे हा इन्स्पेक्टर सगळं बघत असतो. तो म्हणतो की नाही हिनीच केलाय खून वगैरे असं, पण ती अजून काही पकडल्या जात नसते. म्हणून स्पेशल ड्युटीवर त्याचीच पूर्वीची प्रेमिकाला देतात पाठवून. तर ही जेव्हा मग पाठलाग करत असते तिचा, तर तिला लक्षात येतं आणि ती तिच्या समोर अशी ह्याच्याबरोबर पाणीपुरी खाऊन पाटील बरोबर, सतेज पाटील बरोबर, सचिन पाटील बरोबर पाणीपुरी खाऊन मंदिरात जाऊन बसते. तर तेवढ्यात तिच्या मुलाचा फोन येतो पोलीस ऑफिसरच्या, म्हणून ती तिथून जाते. पण तिचं लक्ष असतं, तिला माहिती असतं की या सीसीटीव्ही फुटेज मधून आपल्याला सगळं मिळेल. आणि तसंच होतं, कारण त्याच्या आधी खापरेने हिला फोन केलेला असतो की मला त्या ज्या सरपोतदार म्हणजे जो असतात काळीचा जो खून झालेला असतो, तर त्याच्या समोर एक मेडिकलचा शॉप आहे ज्याच्याकडे कोणाचं लक्ष गेलं नाही, आणि त्याच्यात मला बरंच काही असं मिळालेलं आहे. तर हे ती पाठलागच करत असते याचा पोलीसचा, राधा राधा दीक्षित, आणि ती मग ह्याचा इंद्रजितचा मर्डर करते. तर इंद्रजित चा साधाच म्हणजे मर्डर झालेला असतो. त्याच्या काही असं इतर लोकांचे जसे खून झालेले असतात तसं नसतं. तर हिला मग हिच्यावर स्ट्रॉंग शंका असतेच. त्याच्यामुळे ही पोलीस ऑफिसर दुसऱ्या दिवशी त्या सीसीटीव्ही फुटेजच्या इथे जाते आणि बघते सगळं. तर तिला ते दिसतं की जशीच ही गेली तर ती त्या मंदिरातून उठते आणि त्या मंदिराच्याच तिथल्या मागच्या रूम्सवर असतात म्हणजे अशा, तिथे जाते आणि ती ड्रेस बदलून थोड्या वेळाने बाहेर येते. म्हणजे थोडक्यात ती म्हणजे अनुराधा राधा दीक्षित बनून किंवा ॲन बनून बाहेर पडते आणि म्हणजे जाते ती. तर म्हणजे हे शुअर होतं की दोन वेगवेगळ्या मुली नाहीयेत, तर हीच बदलते. तर मग ह्यालाही थोडंसं म्हणजे सगळ्यांना वाटत असं की मेंटली ही आहे का वगैरे अशी. तर म्हणून हा सचिन पाटील सायकियाट्रिस्टकडे पण गेला असतो. तर तो म्हणतात असतं कधी कधी ड्युएल पर्सनॅलिटी असते,
काही व्यक्तींची मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असतो त्यांना. तर त्या दृष्टिकोनातून आपण बघूया सायकॅट्रिस्ट कडे द्यायचं नाही द्यायचं वगैरे. आता मीन व्हाईल हिच्यावर 3 खुनांचे आरोप आणि प्रत्येक ठिकाणी ती असल्यामुळे तिला मग ह्याच्यात टाकतात, जेलमध्ये. तर जेलमध्ये पण एका बाईचा ती खून करते. म्हणजे ती तिला इन्सिस्ट करत असते की तू गाणं म्हण, तू छान गाणं म्हणत होती वगैरे असं क्लबमध्ये, आम्हाला म्हणून दाखव. तर ती सरळ एक चाकू घेते आणि तिला मारते. मग त्या खुनाच्या आरोपाखाली पुन्हा, आणि मग जेव्हा हा सचिन पाटील तिला भेटायला येतो की का तू मारलंय, तर त्याच्यासमोर मग ती अशी मेंटल असल्यास, तेच म्हणजे मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर सारखं ती करते. म्हणजे आधी जेव्हा अनुराधा म्हणून ते लोक भेटायचे तर ती एकदम सिंपल आणि शांत असायची, आणि हा स्मोक करायचा सचिन तर म्हणायची मला बिलकुल सिगरेट आवडत नाही, मला सहन होत नाही वगैरे वगैरे. आणि मग तो तिच्याशी जेव्हा तिथे जेलमध्ये भेटायला येतो तेव्हा ती एकदम पलटते आणि म्हणते, म्हणजे एकदम आपली पर्सनॅलिटी चेंज करते आणि मग टपोरी भाषा वापरून त्याला सिगरेट मागते वगैरे. तर मग म्हणजे सगळ्यांचं मग म्हणणं जेव्हा केस चालते की नाही भाऊ तिला हे आहे, ती मेंटली हे आहे, तर तिला प्रॉपर म्हणजे ट्रीटमेंट मिळाली पाहिजे, म्हणून तिची हे ट्रान्सफर मेंटल हॉस्पिटलमध्ये करतात. आता मेंटल हॉस्पिटलमध्ये सगळं व्यवस्थित चालू असतं. तर एक दिवस हा सचिन तिला भेटायला येतो, म्हणतो कशी आहेस तू काय. तर ठीक आहे म्हणते, आणि मग ती तिथल्याच एका मुलाला बोलवते आणि म्हणते आमच्या दोघांचा फोटो काढ. तर तो असा खोटंच, म्हणजे वेडे माणसं कशी काढतात क्लिक वगैरे. मग ती सांगते त्याला की ह्याचं नाव असं असं आहे, खूप छान फोटोग्राफर आहे वगैरे वगैरे. म्हणजे तो फक्त इन्सिडेंट दाखवलाय. आणि मग हा सचिन पाटील तिच्या वडिलांकडे, शिंदेकडे भेटायला गेलेला असतो, आणि म्हणजे त्यांच्यावरही थोडासा शक असतो की ते तर नाही करवत, कारण ज्या ज्या वेळेस म्हणजे तिला त्रास द्यायचा प्रयत्न झालाय किंवा त्यांच्या मनाच्या विरुद्ध काही झालंय शिंद्यांच्या, तर ती व्यक्ती मेली आहे. तर मग त्यावेळेस त्याच्या वेळी जेव्हा जातो हा त्यांच्या घरी, तर ते त्याला एक फाईल देतात. म्हणतात की आता जेवढे लोक मेले आहेत, तर मला शंका ही येते की आता 4था नंबर या माणसाचा आहे. तर ती फाईल जेव्हा सचिन पाटील बघतो, तो पहिला तोच असतो, असतात काळे. व दुसरा तो क्लबचा मालक, आणि तिसरा जिमचा इन्स्ट्रक्टर, आणि चौथं तो बघतो पण त्याला एकदम क्लिक नाही होत. मग एकदम त्याला स्ट्राईक होते की अरे आपण ह्याला कुठे पाहिलंय. मग त्याला आठवतं की आपण मेंटल हॉस्पिटलमध्ये बघितलंय, हिने आपल्याला फोटो काढायला सांगितला असतो, त्याला फोटो काढायला सांगितलं असतं. मग त्याला एकदम स्ट्राईक होते आणि मग तो सांगतो, म्हणजे वडील पण त्याला सांगतात की हे चौघही, म्हणजे जेव्हा म्हणजे बघतोच सांगतो की ही माझी मोठी मुलगी अनुराधा, जी आता मेंटल हॉस्पिटलमध्ये, म्हणजे जिच्याशी सचिन पाटीलचं लग्न होणार असतं, म्हणे ती खूप साधी आणि सोज्वळ मुलगी होती, संस्कारी होती. आणि माझी दुसरी मुलगी लहान, ती अत्यंत बेजबाबदार आणि अशी उडाण टप्पू टाईपची होती, आणि तिला ड्रग्सचं व्यसन लागलं होतं सगळं, आणि तिचे सगळे असे मित्र पण सगळे असे बेकार होते. तर त्याच्यातला हा एक समीर नावाचा मुलगा होता की ज्याच्याशी तिची जरा जवळीक होती. तर त्या दिवशी पबमध्ये म्हणे त्यांनी अतिरेक करायचा काहीतरी प्रयत्न केला, तर हिने नकार दिला, आणि त्याच्यानंतर मग ह्या चौघांनी तिच्यावर रेप केला आणि तिला मारलं. ती केस झाली, पण म्हणे त्यावेळेस मी मलेशियाला होतो, आणि त्याच्यामुळे ती केस डिसमिस झाली की म्हणजे हा समीर हे आहे, मेंटली अफेक्टेड आहे किंवा त्याच्यावर सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे त्याला, असं ते बाकीच्या ज्या तिघांनी दिले असते जवानी. आणि
हीच मुलगी अशी होती, तिला ड्रगचं आता तिच्या ब्लडमध्ये आणि सगळं ड्रग वगैरे सापडतातच. तर मग परतही आल्यावर पोलीस म्हणतात उगीच तुमची बदनामी होईल, तुमचं पॉलिटिकल करिअर खराब होईल, तर तुम्ही आता जाऊ दे म्हणे, तुमची मुलगी तर शेवटी गेली. तर पण मरायच्या आधी हिनी अनुराधाला फोन केला असतो, राधाने, तिचं नाव राधा असतं, फोन केला असतो आणि तिने सांगितलं असतं की या कारमध्ये या चौघांनी माझ्यावर रेप केलाय, कारचा नंबर आणि ते सांगते ती, म्हणजे ती सगळं डिटेल सांगते त्यांचं. तर हिला खूप चिड येते. मग ही जेव्हा वडील येतात, अनुराधा म्हणते की आपण परत त्यांच्या अगेन्स्ट केस करूया वगैरे, पण वडील म्हणतात नको, आता मी मुलगी तर गेली आहे आणि पॉलिटिकल करिअर माझा आता जरा सुरू झालंय, तर आणि चांगला जम बसतोय, तर नको. तर मग ही अशी सुडाने पेटून निघते, तिचं डोकं भयानक गरम होते आणि मग ती मुद्दामून असतात काय याच्यात जॉब घेते त्याचा, म्हणजे शेवटी ती सूड घेते आणि मग तिथून ती त्या याच्यात मुद्दामून ॲन बनून गायिका बनते आणि तिसरं तो जिम इन्स्ट्रक्टर, मुद्दामून जिम जॉईन करून त्याला मुद्दामून भरीला पाडते आणि मग ह्याला तर त्याच्यामध्ये तो इंद्रजित इन्स्पेक्टर उगीच मरतो, कारण म्हणजे तिचं पितळ उघडं पडू नये म्हणून ती त्याला मारून टाकते. तर हे एकदम मग ह्याला लक्षात येतं सचिन पाटीलला, हे जेव्हा वडील सगळं सांगतात. तो म्हणतो बापरे, म्हणजे आता 4था नंबर त्या मेंटल असायलम मधला मुलाचा आहे, म्हणून तो भरधाव गाडी हे करतो. पण काही नाही, ती पण बरोबर डाव साधते आणि त्याला आपल्या जवळ यायला भाग पडते आणि ती किचनमध्ये चाकू तिथे त्याला मारून टाकते. मग झालं काय, असायलम मध्ये सगळेच पकडतात आणि पोलिसांची गाडी येते, तिला घेऊन जात असतात. नेमकं हा पोचतो तेव्हा मग ती सांगते म्हणजे की मला बदलाच घ्यायचा होता, कारण आता म्हणे तिच्या आत्म्याला माझ्या बहिणीची शांती मिळेल म्हणे. हे लोक असे सुटता कामा नाही म्हणे, हे खूप बेकार लोक होते, त्यांना वाटलं आपण काही केलं की होऊ शकतं. पण म्हणे तुझा मी सॉरी म्हणे, मी तुझा वापर केला, मी प्रेम बिम काही नसतं म्हणे, आणि मला एक चांगला ॲडव्होकेट हवा होता आणि म्हणून मी तुला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि तुझ्याकडनं मुद्दामून माझ्याकडून तू बोलावं म्हणून हे केलं, सॉरी, असं म्हणून ती जाते. तर मग ह्याच्यावर त्याचा इतका परिणाम होतो सचिन पाटील, आणि त्यांनी खूप मनापासून प्रेम केलं असतं आणि निशाने इतकं सांगून सुद्धा त्यांनी ऐकलं नसतं तिचं, निशाचं. तर निशा म्हणजे त्याची कलिग जी अपोजिशन मध्ये त्याच्याशी केस लढत असते आणि मग तो त्याच्यावर परिणाम होतो आणि तो थोडासा मेंटली डिस्टर्ब झाल्यासारखा दाखवलाय आणि दाखवलंय की रुळावरून तो फिरतोय वेगवेगळ्या वेशांमध्ये, म्हणजे ही जशी वेश बदलून बदलून मर्डर करायची, तसा हा नुसतंच वेश बदलून बदलून फिरतोय आणि तिथे सिनेमा संपवलाय. म्हणजे हिचं शेवटी म्हणजे ही मेंटली अफेक्टेड आहे म्हणून करते, का ड्युएल पर्सनॅलिटी म्हणून करते, का खरंच सिरियल किलर आहे, का सूड भावनेने पेटलेली, हे मग शेवटी क्लिअर होतं. पण असं प्रत्येक पदोपदी आपल्याला असं वाटतं अरे असं का, तसं का, हे असेल का, ते असेल का. सुंदर पिक्चरायझेशन आणि स्टोरी छान आहे. सचिन पाटीलचं शेवटी वाईट वाटतं की तो उगीच म्हणजे बळी जातो, पण सुंदर सिरियल.